हॅलो गाईज, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे सुकी भेळ कशी बनवायची. तर सगळ्यात आधी तुम्हाला एका पातेल्यात मुरमुरे घ्यायचे. मुरमुरे घेतल्यावर त्यात थोडंसं ऑइल टाकायचे, त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे, लाल मिरची टाकायची आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा टाकायचा आहे, टमाटर टाकायचं आहे आणि माझ्याकडे काकडी अवेलेबल होती तर मी काकडी पण टाकली आहे. तर तुमच्याकडे असेल तर टाका, नाही तर नाही टाकली तरी चालेल. तर त्याला असं व्यवस्थित एक मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला मिक्स केलं की तुमच्याकडे जे चिवडे अवेलेबल आहेत ते चिवडे तुम्ही टाकू शकता. मी मोर चिवडा टाकला आहे. तर मग त्याला व्यवस्थित हालून घेतलं की त्यावरून तुम्ही लिंबू टाकू शकता. लिंबू टाकलं की तुम्ही एकदा टेस्ट करा आणि ही भेळ कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू. हॅलो गाईज, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे सुकी भेळ कशी बनवायची. तर सगळ्यात आधी तुम्हाला एका पातेल्यात मुरमुरे घ्यायचे. मुरमुरे घेतल्यावर त्यात थोडंसं ऑइल टाकायचं आहे, त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे, लाल मिरची टाकायची आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा टाकायचा आहे, टमाटर टाकायचं आहे आणि माझ्याकडे काकडी अवेलेबल होती तर मी काकडी पण टाकली आहे. तर तुमच्याकडे असेल तर टाका, नाही तर नाही टाकली तरी चालेल. तर त्याला असं व्यवस्थित एक मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला मिक्स केलं की तुमच्याकडे जे चिवडे अवेलेबल आहेत ते चिवडे तुम्ही टाकू शकता. मी मोर चिवडा टाकला आहे. तर मग त्याला व्यवस्थित हालून घेतलं की त्यावरून तुम्ही लिंबू टाकू शकता. लिंबू टाकलं की तुम्ही एकदा टेस्ट करा आणि ही भेळ कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू. हॅलो गाईज, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे सुकी भेळ कशी बनवायची. तर सगळ्यात आधी तुम्हाला एका पातेल्यात मुरमुरे घ्यायचे. मुरमुरे घेतल्यावर त्यात थोडंसं ऑइल टाकायचं आहे, त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे, लाल मिरची टाकायची आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा टाकायचा आहे, टमाटर टाकायचं आहे आणि माझ्याकडे काकडी अवेलेबल होती तर मी काकडी पण टाकली आहे. तर तुमच्याकडे असेल तर टाका, नाही तर नाही टाकली तरी चालेल. तर त्याला असं व्यवस्थित एक मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला मिक्स केलं की तुमच्याकडे जे चिवडे अवेलेबल आहेत ते चिवडे तुम्ही टाकू शकता. मी मोर चिवडा टाकला आहे. तर मग त्याला व्यवस्थित हालून घेतलं की त्यावरून तुम्ही लिंबू टाकू शकता. लिंबू टाकलं की तुम्ही एकदा टेस्ट करा आणि ही भेळ कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.